नमस्कार मित्रांनो, माझं नाव अथर्व. मी 21 वर्षाचा आहे आणि पुण्यात इंजिनिअरिंग करतो आहे. घरात मी, माझे काका आणि काकू असे आम्ही तिघेच असतो. माझे काका शहरात एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहेत, त्यामुळे ते कामाच्या निमित्ताने नेहमी दौऱ्यावर असतात. माझी काकू माया दिसायला अत्यंत देखणी आणि फिट आहे. तिचं वय 38 वर्ष आहे, तरी ती 20तल्या मुलीसारखी दिसते. तिची उंची 5 फूट 5 इंच आहे आणि तिचा बांधा भरदार आहे. ती घरी असताना बहुतेक सुती साड्या नेसते, ज्यात तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. एके दिवशी काकूच्या मोठ्या बहिणीचं म्हणजेच माझ्या मावशीचं लग्न ठरलं. मावशीचं गाव कोल्हापुराकडच्या एका दुर्गम भागात होतं. काका कामामुळे येऊ शकले नाहीत. त्यांनी मला सांगितलं, अथर्व, तू मायाला घेऊन गावाला जा आणि लग्नाची सगळी तयारी बघ. आम्ही आमच्या स्कॉर्पिओ गाडीने गावाकडे निघालो. काकूने प्रवासासाठी जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. प्रवासात गप्पा मारता मारता दुपार झाली आणि आम्ही एका निर्जन घाटात पोहोचलो. अचानक काकू म्हणाली, अथर्व, जरा गाडी बाजूला घेणार आहे? खूप वेळ झालाय, मला जरा आडोशाला जायचंय. मी गाडी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली थांबवली. आजूबाजूला घनदाट झाडी होती. काकू थोड्या अंतरावर गेली, पण तिने मला तिच्या बॅगेतून पाण्याची बाटली घेऊन यायला सांगितलं. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा ती साडी सावरत होती. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि वातावरणात एक वेगळीच वीज संचारली. तिच्या डोळ्यात एक प्रकारची अस्वस्थता आणि ओढ दिसत होती. मी काही न बोलता पाणी दिलं आणि आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आम्ही गावात पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. मावशीचं घर गावातच होतं, पण तिची शेती थोड्या अंतरावर असलेल्या डोंगराच्या पायाशी होती. तिथे एक जुनं पण सुसज्ज असं फार्म हाऊस होतं. गावात पाहुण्यांची खूप गर्दी असल्याने काकू म्हणाली, अथर्व, आपण त्या फार्म हाऊसवर राहूया, तिथे खूपच शांतता आहे. आम्ही रात्री तिथे मुक्कामाला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून बाहेर आलो. अंगणात काकू आंघोळ करत होती. तिथल्या बाथरूमचा दरवाजा नीट लागत नव्हता. काकूने फक्त एक पांढरा पंचा म्हणजे टॉवेल गुंडाळलेला होता, जो तिच्या गुडघ्यापर्यंतच येत होता. ती बाहेर येत असताना तिचा पाय घसरला आणि ती थेट माझ्या अंगावरती पडली. त्या गडबडीत तिचा पंचा थोडा सैल झाला. तिने पटकन तो सावरला, पण तिचे ओले केस आणि त्या अवस्थेतलं तिचं रूप पाहून माझ्या काळजाचा तर ठोकाच चुकला. ती थोडी लाजली आणि हसून म्हणाली, अरे वेड्या, नीट बघून चालत जा की. दुपारी ऊन खूप वाढलं होतं. काकू म्हणाली, अथर्व, इथे जवळच एक पाण्याचा हौद आहे, तिथे आपण पोहायला जाऊया का? आम्ही हौदावर गेलो. तिथे कोणीच नव्हतं. मी फक्त माझ्या शॉर्ट्सवर पाण्यात उतरलो. काकू सुरुवातीला संकोचली, पण नंतर तिने तिची साडी काढली आणि फक्त पेटीकोट आणि ब्लाऊजवरच ती पाण्यात आली. पाणी खूप थंड आणि स्वच्छ होतं. आम्ही पाण्यात खेळत होतो. अचानक काकूंचा ब्लाऊजचा हुक निसटला आणि ती घाबरली नाही. उलट तिने खट्याळपणे माझ्याकडे पाहिलं. रात्री फार्म हाऊसवर पावसाला सुरुवात झाली होती. वीज गेली होती. आम्ही दोघंही हॉलमध्ये मेणबत्ती लावून बसलो होतो. काकूने आता एक पातळ नाईटी घातली होती. तिला थंडी वाजत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला विचारलं, काकू, तुला काही हवंय का? तिने माझा हात धरला आणि म्हणाली, अथर्व, आज खूप एकटं वाटतं रे, काकाही जवळ नाही आहेत. तिचा आवाज थरथरत होता. मी तिला जवळ घेतलं. वातावरणातला तो रोमॅन्टिक अंदाज वाढत गेला. तिने हळूच माझ्या कानात सांगितलं, अथर्व, आज जे काही होईल ते आपल्या दोघातच राहील बरं का, कोणालाही कळता कामा नये. त्या रात्री त्या फार्म हाऊसच्या एकांतात आम्ही एकमेकांच्या इतके जवळ आलो होतो की सांगायलाच नको. तिचं ते भरदार शरीर आणि माझी तरुण ओढ याचा एक वेगळाच मिलन झालं होतं. तिने मला हळूच विचारलं, अथर्व, तू काळजी घेणार आहेस ना? मला आता मूल नको आहे. मी तिला आश्वासन दिलं आणि आम्ही
त्या रात्रीचा मनमुराद आनंद लुटले. पुढचे 4 दिवस आम्ही गावातच अशा प्रकारे लपून छपून भेटत होतो. कधी शेतात तर कधी रात्री टेरेसवर. गावातील ते दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक दिवस ठरले. आता आम्ही शहरात परत आलो होतो. काका घरी असतात, पण जेव्हा जेव्हा ते दौऱ्यावर जातात तेव्हा काकू मला हळूच मेसेज करते, अथर्व आज रात्री टेरेसवर ये, एक सरप्राईज आहे. मित्रांनो, पुढच्या भागात काय घडणार, काकूंचे सरप्राईज काय असेल हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा सस्पेन्स स्टोरीमध्ये.